नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या या ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या तासिकेमध्ये आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलेलं होतं. आता सिलेबस जो आहे आपला पूर्ण झालेला आहे, परंतु एक रिव्हिजन म्हणून आपण पाहणार आहोत. यामध्ये राज्यशास्त्राच्या 3ऱ्या पाठाविषयी आज आपण राज्यशास्त्राच्या 3ऱ्या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. राजकीय पक्ष आपला हा पाठ झालेला होता. यामध्ये सांगण्यासारखं हेच आहे, शॉर्टकटमध्ये प्रस्तावना जी आहे ती सांगून देतो. राजकीय पक्ष जे आहेत ते प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून हे ओळखले जातात. म्हणजे एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष म्हणजे संपूर्ण राष्ट्रामध्ये असलेलं. संविधानाच्या नियमानुसार काही अटीसुद्धा त्यांना दिलेल्या, म्हणजे एवढे 1/4 हे जर भेटलं तर 1/4पेक्षा जास्त भेटलं तर राष्ट्रीय पक्ष, किंवा त्याच्यापेक्षा कमी भेटलं तर प्रादेशिक पक्ष असं म्हटलं जातं. राजकीय पक्ष जे आहे ते सर्वसामान्य लोक आणि शासन यामधला दुवा म्हटले जातात. सत्ता मिळवणे हा एक महत्त्वाचा हेतू असतो. आपण मागे पाहिलंच होतं. म्हणजे सत्ता मिळवणे आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे अशा प्रकारचा उद्देश जो असतो तो या राजकीय पक्षांचा असतो. त्याचबरोबर विचारसरणीचा आधार, म्हणजे एखाद्या विशिष्ट विचारसरणीला किंवा विचारांना पुढे घेऊनच ते लोक पुढे जात असतात आणि लोकांचा पाठिंबा आपल्या विचारसरणीला ते मिळवत असतात. किंवा जनाधार जो आहे, म्हणजे जनाधार म्हणजे लोकांचा आधार, लोकांचा पाठिंबा जास्तीत जास्त मिळवणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू असतो. म्हणजे ज्या राजकीय पक्षाच्या मागे जास्तीत जास्त लोक, तो राजकीय पक्ष हा निवडणुकांमध्ये जिंकून येतो. आणि जो पक्ष बहुमताने जिंकून येतो सहजपणे, आपल्याला माहीत आहे की त्याचे सरकार जे आहे त्या पक्षाची सरकार स्थापन होत असते. आणि त्या सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करत असतात. त्याचबरोबर आपण पाहिलं की पक्ष कार्यक्रम, म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचा हा विशिष्ट कार्यक्रम असतो. तो आधीच नियोजित केला जातो आणि त्याप्रमाणे सत्ता मिळवण्याच्या माध्यमापासून तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे असा सर्व कार्यक्रम जो असतो तो आखलेला असतो. सरकार स्थापन करणे म्हणजे निवडणूक लढवणे, लोकांचा पाठिंबा मिळवणे, बहुमत सिद्ध करणे आणि त्याच्या माध्यमातून बहुमताने सरकार स्थापन करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू असतो. त्यानंतर शासन व जनता यांच्यातील दुवा, म्हणजे सर्वसामान्य लोक हे प्रशासनापर्यंत, मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत, मंत्र्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा त्यामुळे अशा राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा केला जातो. त्यांचे काही समस्या असतील लोकांच्या, ते राजकीय पक्षांच्या माध्यमातून मांडल्या जातात. भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप, म्हणजे सुरुवातीला म्हणजे स्वातंत्र्योत्तर, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधीच काँग्रेस पक्ष हा एक अतिशय प्रौढ असा पक्ष मानला जात होता. क्वचितच एखादं राज्य असेल, म्हणजे केंद्रात तर सत्ता होतीच, परंतु क्वचितच एखादं राज्य असेल ज्यामध्ये काँग्रेसचं सरकार नव्हतं. म्हणजे अतिशय प्रबळ आणि अतिशय ताकदवान पक्ष हा मानला जात होता. परंतु 1977 मध्ये या पक्षाला आव्हान देणारं पक्ष हे म्हणजे काँग्रेसेतर पक्ष हे उभे राहिले. त्यानंतर 1989च्या काळामध्ये या पक्षाचा पराभव झालेला दिसून येतो आणि त्यामुळे एका पक्षाचं सरकार जे आहे ते स्थापन होऊ शकलेलं नव्हतं काँग्रेसच्या काळात, असं आपल्याला म्हणता येईल. परंतु नंतरच्या काळात काँग्रेसने इतर आपले जे मित्र आहेत त्यांना एकत्र घेऊन आघाडी शासनाचं सरकार सुरू केलं. याची सुरुवात भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP यांनी केलेली दिसून येते. त्यांनी वेगवेगळे विचारसरणीचे पक्ष एकत्र आणून ते सरकार स्थापन केलेलं दिसतं. याला NDA म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी असं म्हटलं जातं. आणि काँग्रेसच्या विचारसरणीला आधारित असे त्यांचे मित्रपक्ष जे एकत्र येऊन सरकार स्थापन केलं जातं त्याला UPA म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असं म्हटलं जातं. हे सुद्धा आपण मागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं होतं.
अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित केला होता, त्यामुळे हा पाठ आपण घेतो आहे. इथून आपण डिटेल सुरुवात करणार आहोत. राष्ट्रीय पक्ष म्हणजे संपूर्ण आपल्याला इथे दिलेलं आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय? राष्ट्रीय पक्ष म्हणजे 6% मतं वैद्यमते 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये 6%पेक्षा म्हणजे कमीत कमी 6% मतं ही त्या पक्षाला पडली पाहिजे. तो पक्ष हा किंवा राज्यामधून किंवा 4 सदस्य हे निवडून आलेले, लोकसभेवर निवडून आलेले पाहिजे, तर तो राष्ट्रीय पक्ष म्हटला जातो. किंवा लोकसभेच्या मतदारसंघात 2% मतं जर त्याला पडली असते, 2%पेक्षा कमी मतं पडली असेल, तो म्हटलं जात नाही. म्हणजे 3% किंवा एखाद्या राज्यातून 3 जागा जर निवडून आला तर तो राष्ट्रीय पक्ष म्हटला जातो. अशा प्रकारे त्याची व्याख्या करता येईल. प्रादेशिक पक्षाचं सुद्धा इथे दिलेलं आहे, ते आपण वाचू शकतो. आपण सुरुवात करणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पार्टी. 1985 साली या पक्षाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. हा जो पक्ष आहे तो भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा असलेला एकमेव पक्ष म्हणून म्हटला जातो. या पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आलेले दिसून येतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळी करणारा हा पक्ष म्हटला जातो. त्याचबरोबर हा पक्ष अतिशय प्रभावी पक्ष म्हणून आकारण्यास आलेला होता. यामध्ये धर्मनिरपेक्षता असेल, सर्वांगीण विकास असेल, दुर्बल घटकासाठी आणि अल्पसंख्याकांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाच्या सुरुवातीपासूनचे धोरण आखलेले आपल्याला दिसून येते. धर्मनिरपेक्षा म्हणजे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक एकत्र येऊन काम करण्याची ही जी परंपरा आहे या पक्षापासून सुरू झालेली दिसून येते. सर्व घटकांचा सर्वांगीण विकास म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, बहुजन असो, उच्चवर्णीय असो, अशा सर्वांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं या पक्षाचं उद्दिष्ट आपल्याला म्हटलं आहे. दुर्बल घटकांचा विकास, अल्पसंख्याक समाजामध्ये असेल त्यांचा सर्व शैक्षणिक, सामाजिक सगळा जो विकास आहे तो झाला पाहिजे. म्हणजे सर्वांना समान हक्क हा भेटले पाहिजे असं या पक्षाच्या सुरुवातीपासूनचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येतं. या पक्षाचे अनेक कार्यक्रम या पक्षाने राबवलेले दिसतात. यामध्ये लोकशाही, समाजवाद असेल, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता यावर आधारलेला हा पक्ष म्हटला जातो. म्हणजे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पासून तर आतापर्यंत हा आपल्या देशातला एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष किंवा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मित्रांनो, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्षाची स्थापना 1925 म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून झालेली आपल्याला दिसून येते. हा जो पक्ष आहे भारतातला जुन्या पक्षांपैकी एक पक्ष म्हणून मानला जातो. या पक्षाचा मुख्य उद्देश म्हणजे मजूर असतील, कष्टकरी वर्ग असतील व कामगारांच्या हितासाठी लढणारा हा पक्ष म्हणून मानला जातो. आणि भांडवलशाहीचा म्हणजे कारखानदारी जे आहेत, कारखानदार जे आहेत ते मजुरावर, कष्टकरी वर्गावर अन्याय करताना त्यांना न्याय मिळवून देणारा हा पक्ष म्हणून मानला जातो. आणि नेहमी भांडवलशाहीचा विरोध करणारा हा पक्ष म्हणून मानला जातो. मजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा हा पक्ष आहे. 1960 मध्ये दशकात चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन साम्यवादी देशांपैकी कुणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यामध्ये वैचारिक मतभिन्नता म्हणजे कुणाचं नेतृत्व स्वीकारावं, चीनमध्ये साम्यवाद आहे किंवा सोव्हिएत रशियामध्ये आहे, या दोन विचारांमधून यामध्ये मतभिन्नता झाली आणि हा पक्ष फुटलेला आपल्याला दिसून येतो. यातून मग भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 मध्ये स्थापन झालेला. म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा 1925 मध्ये स्थापन झाला, परंतु नंतरच्या काळामध्ये 1960च्या नंतर फूट झाली आणि 1964 मध्ये नवीन पक्षाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे यामध्ये सांगता येईल. त्यानंतर अतिशय सध्याच्या काळात संपूर्ण भारतामध्ये पसरलेला हा पक्ष म्हणून आहे. याचं चिन्ह आहे कमळाचं फूल. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष एक काँग्रेसप्रमाणेच किंवा काँग्रेसपेक्षा जास्त वाढलेला पक्ष सध्या आपल्याला दिसून येतो.
सुरुवातीला भारतीय जनसंघ असं या पक्षाचं नाव होतं, म्हणजे भारतीय जनता पार्टी हे नंतरच्या काळातलं नाव आहे. भारतीय जनसंघ अशा प्रकारचं नाव होतं आणि याची स्थापना 1951 करण्यात आलेली होती. या 1971 स्थापन झालेल्या पक्षात भारतीय जनसंघ विलीन झालं आणि परंतु जनता पक्षाने स्वरूप फार काही टिकले नाही. पक्ष फुटला आणि त्यातून मग भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष हा 1980 स्थापन केलेला हा नवीन पक्ष दिसून येतो. हे नाव अजूनसुद्धा चालू आहे. या पक्षाचं मुख्य विचारसरणी म्हणजे भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे, भारताच्या ज्या परंपरा आहे त्या जोपासल्या पाहिजे, त्यांचं जतन केलं पाहिजे आणि आर्थिक सुधारणावर भर देणारा हा पक्ष म्हणून म्हटला जातो. अशा प्रकारे या पक्षाविषयी सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण एवढं पाहणार आहोत. यामध्ये आपण 3 मोठ्या पक्षांची माहिती आपल्याला घेतली दिसून येते. यानंतर पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढचे काही पक्षांची माहिती घेणार आहोत. आजची तासिका इथे संपली. धन्यवाद.